मंडळीनो, माझ्या आयुष्यात मी एकदा पण टॉकीजला पिक्चर बघू गेले नाही. त्याचा कारण जरा वेगळा असा. कॉलेजमध्ये असताना माझा मित्र पृथ्वीराज कणकवली टॉकीज मध्ये कामाक होता आणि टॉकीजलाच कामाक असल्यामुळे बऱ्याच वेळा तो आमच्या कॉलेजच्या ग्रुपसाठी पिक्चरची तिकीट आणायचो आणि माका पिक्चरला चल म्हणून सांगायचो. पण माझ्या मुळे मी त्यांच्यासोबत एकदा पण पिक्चरला गेलोय नाही आणि लाईफ मध्ये अजून तागत पिक्चरला कधी गेलंयच नाही. पण आज मात्र माझं पण बाजूक ठेवून मी टॉकीजला पिक्चर बघू जाणारच होते. कारण ह्यो पिक्चर आपल्या कोकणातील राखणदाराचो म्हणजेच दशावताराचो होतो आणि याच पिक्चरची 5 तिकिटा स्मृतीन आणि सिद्धून 2 दिवस आधीच काढून ठेवलेली होती. आम्ही खै जरी बाहेर जायचं म्हटला का सिद्धूची टंगळ मंगळ असतात ती तशी आज पण केली आणि ही बघा बिचारी कशी वाट बघताय सिद्धूची. फायनली सिद्धूची तयारी झाली आणि आम्ही चाललो पिक्चरला मंडळी खूपच गर्दी होती, हाऊसफुल. आणि असा वाटक लागला बरा झाला आम्ही आधीच ऑनलाईन तिकीट काढलेला. आतमध्ये पिक्चर बघू जाताना सिद्धूक म्हटला, सिद्धू आपण काहीतरी खाऊ घेऊया काय रे. तर त्याचं ह्या वाक्य ऐका. 5 रुपये वस्तू 200 रुपये कधी सांगितला 2 तास काढायची 200 रुपये चार्ज. सिद्धू म्हणता 5 रुपयाची वस्तू आहे 200 रुपये देतात. कोणी सांगितलं एवढा करू 2 तास काढायचे म्हणतात. फायनली दशावतार पिक्चर मंडळी चालू झालो. पिक्चर तर एक नंबर होतो, माका तर खूप आवडलो. दशावतार पिक्चर बुक येण्यापूर्वी ना बऱ्याच लोकांनी ना असे नको ते व्हिडिओ केलेले, काय तो पिक्चर असो तो तसं तो. तर त्यांच्यासाठी राखणदार म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून ना, जेव्हा आपल्याला संकट येतं आणि त्या संकट कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन दूर करता ते का खरं राखणदार म्हणतात. आणि हो पिक्चर बघितल्यानंतर आपल्या कोकणातील प्रत्येक माणसाक ह्योच संदेश की आपल्या राखणदाराक आता आपणच राखू होया तर तो आपल्याक राखतलो.